बुलढाणा हा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये आकाश फुंडकर हे भाजपचे आहेत आणि आमदार आहेत, विद्यमान आमदार आहे. आणि त्यांच्या विरुद्ध दिलीप कुमार सानंदा हे माजी आमदार आहेत, हे काँग्रेसचे आहेत. आता येथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे दोन्ही आमदार जे आहेत यांच्यामध्येच ही लढाई आहे. तिसरा माणूस अद्यापर्यंत येथे नाही आहे. पण हे 3 वेळा खामगाव मतदारसंघामध्ये माजी आमदार हे 3 वेळेस होते, या खामगाव मतदारसंघाचे आमदार होते आणि 2019ला ते काही उभे राहिलेले नव्हते. त्यामुळं आता हे चौथ्यांदा उभे राहिले दिलीप कुमार सानंदा. पण हे आकाश फुंडकर हे जे महायुतीचे उमेदवार आहे हे 2019ला निवडून आलेले आहेत. त्यामुळं हे माजी आमदार आणि हे चांगले आमदार म्हणजे आत्ताचे आमदार. तर या 2 उमेदवारामध्ये ही निवडणूक आहे आणि यामधून कोण निवडून येणार हे सांगणं सध्या तरी कठीण वाटतं, कारण 2 एकाच एक चांगल्या पद्धतीचे उमेदवार आहेत आणि सर्व महाराष्ट्राचं लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं आहे. आता हे महाविकास आघाडीचे जे काँग्रेसचे उमेदवार आहे दिलीप कुमार सानंदा यांनी 1999ला निवडणूक जिंकली खामगाव मतदारसंघातून. त्यानंतर 2004ला निवडणूक लढवली आणि जिंकली ती खामगाव मतदारसंघातून. त्याच्यानंतर 2009ला निवडणूक लढवली, ती जिंकली खामगाव मतदारसंघातून. असे सलग 3 वेळा ते निवडून आले होते आणि 2014ला त्यांना 2ऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती. आणि त्यावेळेस हे जे आकाश फुंडकर आहेत यांना मोदी लाटेचा फायदा मिळाला आणि त्याच्याबरोबरच मग परत 2019लाही त्यांना परत मोदी लाटेचा फायदा आला आणि हे आकाश फुंडकर निवडून आले. आता त्यावेळेस काँग्रेसचे जे ज्ञानेश्वर पाटील होते 2019ला, त्यांनी 50,000 मतं मिळवली होती आणि त्यावेळेस मतदारसंघातील महत्त्वाच्या मुद्द्यावर दोन्ही बाजूकडून आरोप प्रत्यारोप विकासाच्या मुद्द्यावर करतच असतात. आता या मतदारसंघामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोजगार निर्मिती, शेतरस्ते, जोडरस्ते आणि स्मशानभूमी असे अनेक प्रश्न आहेत आणि ते अनेक गावामध्ये अद्यापपर्यंत विकास झालेला नाही आहे. खामगाव शहराला सुद्धा निवडणुकीपूर्वी पाणी देण्याचा दावा होता, पण तो यशस्वी झाला नाही. म्हणजे हा एक प्रकार हे आमदार स्वतःचा विकास करून घेतात आणि मतदारसंघाचा विकास करत नाहीत, अशी यामध्ये लोकांची भावना निर्माण झाली आहे. आणि 10 वर्षामध्ये कोट्यवधी रुपयाची विकास कामं मंजूर करून ती सुरू केली असा दावा आकाश फुंडकर करतात. तर ती कामं लोकांना दिसत नाहीत कुठं गेली ती. आणि शहरातील रस्त्याची निर्मिती झाली तर तो दर्जा त्यांचा कसा आहे ते बघितलं नाही. कारण मध्यंतरी 40% कमिशन हे महायुतीचे लोक घेतात, भाजपचे लोक घेतात किंवा महायुतीमधले जे लोक घेतात असा दावा एकदा यांनी केला होता, विकास आघाडीच्या नेत्यांनी केला होता. त्यामुळे हे जे रस्ते केले त्याच्यामध्ये काही गडबड गोंधळ झाला की काय ते समजणं महत्त्वाचं नाही आहे. म्हणजे ते घेतलं पाहिजे आणि लोक काय करत नाहीत. त्यानंतर 2014मध्ये नरेंद्र मोदी यांनी एक घोषणा केली होती की आपण ह्या बुलढाणा जिल्ह्याचं विभाजन करून खामगाव जिल्हा आणि लाखनवाड तालुका निर्मिती करू असं सांगितलं होतं, पण प्रत्यक्षात ते काही झालेलं नाही आहे. त्यामुळं आता या मतदारसंघामध्ये जो महत्त्वाचा मुद्दा आहे की खामगाव तरी शेगाव जवळच आहेत, म्हणजे तिथं लाखो लोक येत असतात आणि मोठं सेंटर आहे. मग इथं जर चांगल्या पद्धतीचे जर खामगाव ला एक व्यवस्थित प्रकारचं अकोला, खामगाव वगैरे ही महत्त्वाची शहरं आहेत, ही अद्ययावत टापटीप जर केली असली आणि आमदाराने आपल्या व्यक्तिगत फायद्यापेक्षा
लोकांच्या फायद्यासाठी जर काम केलं, म्हणजे कोणत्याही मतदारसंघामध्ये लोकांचा विकास केला, तर त्याला निवडून येण्यासाठी परत निवडणुकीला उभे राहावं लागत नाही, प्रचारही करावा लागत नाही, अशा पद्धतीचं. आणि मग तो सहज निवडून येतो. पण हे लोकं एकतर पहिल्यांदा गेल्यानंतर लोकांना भेटत नाहीत. मीटिंगमध्ये आहे, बाहेरगावी गेलोय, मुंबईला गेलोय, दिल्लीला गेलोय, पुण्याला गेलोय वगैरे अशा पद्धतीचं बोलत असतात. त्यानंतर या मतदारसंघातील ज्या बाबी आहेत महत्त्वाच्या, त्याचं सर्वे करायला पाहिजे. कुठल्या भागामध्ये पाणी पाहिजे, कुठल्या भागात रस्ते करायला पाहिजे चांगले. आणि ते रस्ते करत असताना देखील आपण जे टेंडर काढून जे कंत्राटदार आहे त्यांना फैलावर घेऊन एक ठरल्याप्रमाणे जे मानक किंवा मापदंड असतात त्यानुसारच तसे रस्ते झाले पाहिजे. आणि ते रस्ते कमीत कमी 50 वर्ष, 100 वर्ष, 20 वर्ष असं त्याच्याकडून लिहून घेतलं पाहिजे की 20 वर्षाच्या रस्त्याला काही होणार नाही. इथं 3 महिन्यामध्ये रस्ता फुटतो म्हणजे याचा अर्थ तुमचं काम कशा पद्धतीचं होतंय. त्यानंतर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, तोही मोठा प्रश्न अद्यापपर्यंत सुटत नाही. खेडोपाड्यातल्या लोकांना हांड्यावर पाणी आणावं लागतं. म्हणजे ज्या माता भगिनी आहेत त्यांच्या डोक्यावरची घागर काय अजून उतरवलेले नाही आहे. आणि फक्त आम्हाला निवडून जायचं आमदारकीला. तर आमदारकीचं निवडणूक म्हणजे आमदारकीला म्हणजे निवडणूक होणं हे महत्त्वाचं. म्हणजे हा संपूर्ण त्यांचा खर्च सरकार करतं, त्याला पाहिजे तेवढं देतं. काय 20,000 कोटी रुपये आहेत त्याच्याकडं, 10,000 कोटी रुपयाचं येतात. मग काय तो नुसता पैशाचाच लोळत असतो. आणि म्हणून हे आमदार होण्यासाठी हे लोक खूप प्रयत्नशील असतात. आम्हालाच निवडून द्या, आम्हालाच निवडून द्या. पण आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट एक लक्षात आली की ह्या 5 वर्षामध्ये त्यांना प्रतिस्पर्धी असा काम करणारा अद्याप का निर्माण होत नाही. परत दुसऱ्या पंचवार्षिकला तेच असतात, तिसऱ्या पंचवार्षिकला तेच असतात. तर या खामगावची कोणताही उमेदवार निवडून येऊ तो नाही महत्त्वाचा मुद्दा. पण येथे एक महत्त्वाचं एक भाग आहे की हे तीर्थक्षेत्राजवळचं गाव आहे आणि या गावाचा चांगल्या पद्धतीने विकास केला पाहिजे. बारामतीसारखा. पैसे तर सगळे घेतातच. आम्ही इतके पैसे आणले, आम्ही एवढे कोटी आणलेत, आम्ही एवढं हे केलंय. तसं काही नाही, ते देतात तुम्हाला, सरकार देतात, तुम्ही आणत नाही आहेत. प्रत्येक मतदारसंघामध्ये तुमच्या ज्या हे असतील मागण्या असतील त्यानुसार ते पैसे दिले जातात. तर लोकांना एक अद्यापर्यंत लोकशाहीची जाणीव अद्यापर्यंत झालेली नाही आहे. आणि लोक अजूनपर्यंत तेच लोक असतात. आता एका मतदारसंघात तर मतदारसंघाच्या यांनी दुसऱ्या पक्षात तो माणूस गेला तर त्याला दमच दिला, आमचे संबंध ठेवायचे की नाही, आम्ही अशा पद्धतीचे आहेत. म्हणजे शेवटी पैशाने गुंडगिरी देखील निर्माण होऊ शकते आणि जहागिरी निर्माण होऊ शकते. काही लोकांनी खूप जमिनीच घेतल्यात, काही लोकांनी बंगले बांधले, काहींनी पुण्यात मुंबईत घरच घेतलेत. अरे म्हणजे स्वतःच्या इस्टेटी जमा करायच्या. आणि मध्यंतरी बघितले, संपत्ती जी यांची वाढलेली आहे ही सर्वसामान्य माणसाची संपत्ती जास्त 10% वाढते. यांची संपत्ती वाढलेली आहे 150%. महायुतीच्या लोकांची 150%, महाविकास आघाडीची 20%, त्याच्यानंतर अजित पवार गटाची 135%. त्यानंतर म्हणजे अशा पद्धतीच्या ज्या संपत्त्या यांच्या वाढतात. म्हणजे 100 रुपये असले तर दुसऱ्या वर्षामध्ये 135, 235 रुपये लगेच होतात. असे कुठले धंदे करतात ते. तर त्या संदर्भात काय बोलायचं नाही आपल्याला. आपल्याला फक्त या मतदारसंघातून कोण निवडून येईल एवढंच बघायचं. फक्त जनतेने चांगल्या पद्धतीचं मतदान करून जो चांगला माणूस आहे, मग तो कुठल्याही पक्षाचा असो, त्याला चांगलं निवडून देणं हे महत्त्वाचा भाग आहे. आमचा ATM चॅनल हा ATM न्यू वर्ल्ड हा चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लोकांचं प्रबोधन करण्याचं काम आम्ही करतो, मतदारांचं प्रबोधन करण्याचं काम करतो. आणि लोकशाहीच्या संदर्भामध्ये ज्या काही गोष्टी योग्य आहेत त्या संदर्भात बोलत असतो. तरी आपण या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आणि या मतदारसंघातून कोण निवडून येईल या संदर्भामधल्या कॉमेंट पण करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.